श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आजपर्यंत तुम्ही देवाकडे फक्त दुःख आणि अश्रूच मागितले का हो? कारण मागच्या काही काळापासून तुमच्या नशिबाने तुमची अशी काही क्रूर थट्टा केली आहे की हसावं की रडावं हेच तुम्हाला समजेना झालंय. रक्ताची नाती जेव्हा पाठीत खंजीर खूप असतात आणि ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, तीच माणसं जेव्हा तुम्हाला कवडीमोल ठरवून सोडून जातात, तेव्हा काळजात काय वेदना होतात हे फक्त आणि फक्त तुमच्या सुकलेल्या डोळ्यांना आणि देवालाच ठाऊक आहे. अनेक रात्री तुम्ही उशीत तोंड खुपसून अशा काही काढल्या आहेत रात्री, जिथे देवसुद्धा तुमच्या अश्रूसमोर हतबल झाला असेल. घरात पैशाची चणचण असेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर किंवा छातीत भविष्याची अथांग भीती घेऊन जगताना तुम्ही यातून पूर्णपणे खचून गेला आहात मित्रांनो. हे जग जरी पाहत नसलं तरी ब्रह्मांड मात्र हे सगळं पाहतोय, लक्षात घ्या. त्यामुळेच वृश्चिक राशीच्या जातकानो, पण आता तुमचे हेच वाहणारे अश्रू पुसण्याची वेळ स्वतः विधात्याने ठरवली आहे. कारण येत्या वट पौर्णिमेच्या आधी तुमच्या नशिबाचं बंद कुलूप उघडणार आहे अचानक. होय, तुमच्या घरात अचानक अशी काही लोकांची पैशाची गर्दी जमेल, जी पाहून कालपर्यंत तुम्हाला नाव ठेवणारे, तुमच्या गरिबीची आणि अपयशाची लायकी काढणारे नातेवाईक सुद्धा थक्क होऊन तुमच्या पाया पडायला लागतील. ज्या अंगणात, ज्या घरात आत्तापर्यंत फक्त शांतता आणि नैराश्य होते, तेथे ब्रह्मांड 3 असे रहस्यमय संकेत पाठवतंय, जे थेट तुमच्या सुखाचे दिवस परत आल्याची ग्वाही देतील. पण सावधान मित्रांनो, तुमच्या याच हसत्या खेळत्या नशिबाला कुणाची तरी भयानक नजर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही या काळात नकळत एक चूक केली, तर राजाचा रंक व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकानो, विचार करा. जर एका बाजूला एक भयानक चूक तुमचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत असेल, तर दुसऱ्या बाजूला तुमच्या आयुष्यात एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 5 अशा आनंदाच्या बातम्या धडकणार आहेत, ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष चातकासाठी वाट पाहत होतात. तुमच्या आयुष्यात नेमका कोणता चमत्कार घडणार आहे, तुमचे शत्रू जे आहेत मित्रांनो कसे धुळीला मिळतील, आणि वटपौर्णिमेच्या दिवशी नेमका कोणता असा गुप्त उपाय तुमची संपूर्ण गरिबी आणि इडापिडा मुळापासून उपटून टाकणार आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजची एक सेकंदाची हलगर्जी तुम्हाला आयुष्यभराचा पश्चाताप करू शकते, लक्षात घ्या. तर वृश्चिक राशीच्या जातकानो, येत्या वट पौर्णिमेच्या आधी तुमच्या बाबतीत घडणारा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या घरात व दारापाशी अचानक काळ्या रंगाच्या मुंग्या किंवा त्यांचे पक्षाचे थवे अनपेक्षित गर्दी करू लागतील. हो, वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्या घरात ऊर्जेचा प्रवाह अचानक बदलणार आहे. जर तुम्हाला तुमच्या मुख्य दाराजवळ किंवा घरात अचानक एखादी जुनी बऱ्याच दिवसापासून हरवलेली वस्तू किंवा जुनी नाणी जरी सापडली, तर समजून जा की हा तुमच्या घरात प्रचंड पैसा आणि पाहुण्याची गर्दी घेऊन येणारा पहिला गूढ संकेत आहे, ज्याकडे तुम्ही डोळे उघडून बघणे गरजेचं आहे. त्यामुळे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानो, निसर्गाकडून या ब्रह्मांडाकडून तुम्हाला दुसरा संकेत सर्वात सर्वात मोठा आणि रहस्यमय संकेत देणारा आहे, जो तुमची झोपेशी जोडलेला आहे. मित्रांनो, जर काही गेल्या दिवसात किंवा येणाऱ्या काळात तुम्हाला रात्रीच्या वेळी, विशेषतः पहाटे 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या काळात अचानक जाग येत असेल आणि छातीत धडधड जाणवत असेल, तर घाबरून जाऊ नका. कारण हा काळ विश्वातील दैवी शक्तीचा असतो आणि वृश्चिक राशीच्या तीव्र संवेदनशील स्वभावामुळे तुम्हाला हा इशारा दिला जात आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट काळ आता संपणार आहेत मित्रांनो. तुमच्या आयुष्यातील ते त्याच्यासाठी तुमच्या दारावर 5 अशा महत्त्वाच्या महाआनंदाच्या बातम्या खूपच लवकर धडकतील. वृश्चिक राशीच्या जातकानो, तिसरा आणि सर्वात शेवटचा भयानक संकेत तुमच्या स्वप्नाशी दडलेला आहे, लक्षात घ्या, किंवा मानसिक अस्वस्थतेशी जोडलेला आहे. जर तुम्हाला स्वप्नात अचानक पाण्याचे मोठमोठाले साठे किंवा एखादे जुने मंदिर आणि वारंवार पूर्वत दिसत असतील, किंवा दिवसा काम करताना अचानक मित्रांनो तुम्हाला पाठीमागे कोणीतरी असल्याचा तुम्हाला जर भास जाणवत असेल, तर हे ब्रह्मांड तुम्हाला देत असलेला अंतिम इशारा आहे. तुमच्या पाठीमागे ते गुप्त शत्रू कारस्थान करत होते, ते आता स्वतःहून नष्ट होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धीची काही गर्दी जमेल, जी कधी तुमच्या स्वप्नातही आली नसेल. त्यामुळे हा संकेत ओळखा आणि या काळात कोणती एक चूक करायची नाही, ते आपण पुढे बघूया.
त्याआधी वृश्चिक राशीच्या जातकानो वटपौर्णिमेच्या या पवित्र मुहूर्तावर तुमच्या आयुष्यात पहिली आणि सर्वात मोठी आनंदाची जी बातमी येईल ती तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित असेल. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून ज्या पैशासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट करत होता तो अडकलेला पैसा, रखडलेले कर्ज अचानक मोकळे होणार आहेत. हो मित्रांनो, कोर्ट कचेरीच्या आणि जमिनीच्या वादात अडकलेला तुमचा हक्काचा तुमच्या जो हक्क आहे तो परत मिळेल, ज्यामुळे घरात अचानक लक्ष्मीचा मोठा पाऊस पडेल आणि तुमची आर्थिक चणचणसुद्धा कायमची मिटून जाईल. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानो दुसरी व तिसरी आनंदाची जी बातमी आहे ती तुमच्या नोकरी, व्यवसाय आणि करिअर संबंधी जोडलेली आहे. जे लोक बऱ्याच दिवसापासून नवीन नोकरीच्या शोधात होते किंवा ज्यांना प्रमोशन हवं आहे किंवा ज्यांना अचानक अत्यंत मानाची व मोठ्या पगाराची ऑफर येईल, तर दुसरीकडे जे जातक स्वतः व्यापार करत होते, हो मित्रांनो, व्यापार, त्यांना सुद्धा बाजारात मोठी एक डील किंवा असा काही श्रीमंत ग्राहक मिळेल जो तुमच्या व्यवसायाला एका रात्री शिखरावर घेऊन जाईल आणि तुमचे नाव बाजारात आदराने घेतले जाईल. वृश्चिक राशीच्या जातकानो चौथी आणि पाचवी अत्यंत भावुक व आनंदाची बातमी तुमच्या कौटुंबिक सुखाशी संबंधित आहे, आरोग्याशी संबंधित आहे. तुमच्या घरात जे जुने कौटुंबिक वाद किंवा पती पत्नीमध्ये मतभेद होते ते सर्व गैरसमज आता वटपौर्णिमेच्या आधी सुटणार असून घरात प्रचंड सुख शांती नांदेल आणि याच आनंदाच्या वातावरणात घरातील एखाद्या सदस्याचे विवाह कार्य किंवा संतती प्राप्तीसाठी एक अत्यंत शुभ अशी बातमी तुमच्या कानावर पडेल, ज्यामुळे तुमच्या घरात पाहुण्याची व आनंदाची मोठी गर्दी जमेल आणि घरातील जुनाट आजारपण सुद्धा छूमंतर होणार आहे. आता मित्रांनो, लक्षात घ्या, वृश्चिक राशीच्या जातकांनो, येत्या वटपौर्णिमेच्या आधी तुमच्या आयुष्यात जी एक चूक आहे, जेव्हा प्रचंड पैसा सुखाची गर्दी जमू लागेल तेव्हा सर्वात मोठी व भयानक चूक तुमच्याकडून होऊ शकते, ती म्हणजे तुमच्या मनात निर्माण होणारा अहंकार आणि क्रोध. वृश्चिक राशीचा स्वभाव मुळातच अत्यंत तापट आणि जिद्दी असतो, पण या काळात ग्रहाची स्थिती अशी काही आहे की तुमच्या तोंडातून निघणारा एक चुकीचा शब्द किंवा किंवा एखाद्याचा केलेला अपमान तुमचे चालून आलेल्या भाग्य एका झटक्यात पालटू शकतो. जर या काळात तुम्ही तुमच्या घराच्या दारात येणाऱ्या कोणत्याही गरजू व्यक्तीला, मग तो गरीब असो, भिकारी असो किंवा मुका प्राणी असो, त्याला रिकाम्या हाती परत पाठवले तर त्याचा धिक्कार केला तर ती तुमची सर्वात मोठी चूक ठरेल, जी तुम्हाला राजाचा रंक व थेट कंगाल करू शकते. वृश्चिक राशीच्या जातकानो दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे तुमच्या गुप्त गोष्टी व आनंदाच्या बातम्या लोकांसमोर आधीच उघड करणे. वटपौर्णिमेच्या आधी जेव्हा तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होईल, काहीतरी चांगलं घडेल, तेव्हा तुमच्या प्रगतीची, पैशाची चर्चा बाहेरच्या लोकांसोबत, नातेवाईकासोबत किंवा मित्रासोबत चुकूनही करू नका. वृश्चिक राशीला लोकांची नजर व करणी खूप लवकर बाधते. जर तुम्ही तुमच्या आनंदाचा अतिउत्साहात गाजावाजा केला तर लोकांची लागलेली वाईट नजर तुमच्या घरात येणाऱ्या 5 ज्या आनंदाच्या बातम्या मी सांगितल्यात त्यासुद्धा अचानक त्याला ग्रहण लागू शकते, हो मित्रांनो. आणि म्हणूनच अत्यंत असे सावध राहा, संयम ठेवा आणि तुमची गुपिते देवाशिवाय कोणाजवळही बोलू नका, अन्यथा हातातोंडाशी आलेला घास निसटून जाईल. त्यासोबतच वृश्चिक राशीचा जातकानो वटपौर्णिमेच्या त्या महामुहूर्तावर तुमच्या आयुष्यात सर्व प्रकारची गरिबी, दोष किंवा लागलेली इडापिडा कायमची नष्ट करण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना एका सुती लाल धाग्याला विड्याचे पान व 1 रुपयाचे नाणे बांधून ते वडाच्या मुळाशी अर्पण करा. त्यानंतर वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना तुमच्यावर असलेले सर्व कर्ज, घरातील आजारपण, दारिद्र्य दूर व्हावे अशी महिलांनी मनोभावे प्रार्थना करावी. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा उपाय सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचे दरवाजे सुद्धा उघडेल. वृश्चिक राशीच्या जातकांना लक्षात ठेवा, वेळ कधीच एकसारखी राहत नाही. आज जर तुमच्यावर संकट असेल तर उद्या नक्कीच सुखाचा सूर्य उगवेल. निसर्गाने दिलेले हे 3 संकेत, ती एक चूक टाळा आणि ब्रह्मांड तुमच्या पाठीशी पाठवत असलेल्या या 5 आनंदाच्या बातम्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. जर तुम्ही मनापासून देवावर विश्वास ठेवून हा उपाय केला तर घरातील जी गरिबी आहे, जी इडापिडा आहे, ती एका झटक्यात दूर होईल आणि घरात आनंदाची गर्दी जमेल. वृश्चिक राशीच्या जातकानो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही भविष्यवाणी, तर व्हिडिओला आताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच
तुमच्या पाठीशी नेहमी देवाचा आशीर्वाद राहावा. तुमच्या कुटुंबाचे रक्षण व्हावे असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवताचे किंवा ओम नमः शिवाय असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहायला अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंट तुमचं नशीब बदलू शकते मित्रांनो. चला तर मग लगेच कमेंट करा आणि देवाचा जय जयकार करा.